उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने मराठी नाटक, प्रयोगशीलता, लोककला, बालरंगभूमी आणि ग्रामीण नाट्य यांचा विकास केला। अनोखा आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या या नाट्य परिषदेद्वारे दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर नाट्य संमेलन आयोजित केले जाते। गेल्या शतकभरात या परिषदेने विविध शहरांमध्ये नाट्य संमेलन आयोजित केले, जिथे मराठी रंगभूमीच्या दिग्गज कलाकारांनी आपले विचार, आपली भूमिका, नवे प्रयोग देखील मांडले। हे संमेलन केवळ एक ऐतिहासिक संमेलन नसून रंगभूमीच्या तेजाचा उत्सव आहे। 100वे नाट्य संमेलन विभागीय स्तरावर घेतले जावे असा एक विचार समोर मांडण्यात आला आणि ज्येष्ठ अभिनेते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या 100व्या नाट्य संमेलनाची सुरुवात तंजावर येथे नाट्य संहिता पूजन आणि नटराज पूजनाने झाली। त्यानंतर सांगली येथे मुहूर्तमेढेचा कार्यक्रम झाला। पुणे येथे उद्घाटन सोहळा तर पिंपरी चिंचवड इथे पहिलं नाट्य संमेलन झालं। त्यानंतर या कालावधीतच अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर, मुंबई आणि आता नागपूर इथे विभागीय स्तरावर 100वं नाट्य संमेलन पार पडत आहे। या विभागीय स्तरावर 100व्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि त्यासाठी आपण इथे जमलो आहोत। हे संमेलन म्हणजे केवळ नागपुरांसाठी आणि नागपूरकरांसाठी प्रतिष्ठेची बाब नाही, तर मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी एक पर्वणीच आहे। संमेलनाची रंगत वाढवण्यासाठी परंपरेप्रमाणेच एक दिंडी देखील निघाली होती। रसिकांच्या मनामनापर्यंत या उत्सवाची गोडी पोहोचवणारी ही दिंडी यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचली हे आपण पाहिलंच आहे। सभागृहाबाहेर स्वर्गीय गणेश नायडू स्मृती कलादालन उभारण्यात आलं आहे। तिथे नाट्यक्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या मातब्बर कलावंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पेंटिंग स्पर्धेतील चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या कलादालनात नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंतांचे व त्यांच्या नाटकातील प्रसंगावर आधारित रेखाटलेले चित्र आपल्या सगळ्यांचं नक्कीच लक्ष वेधून घेतील। आपली पुढची परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करणं आणि मग कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करणं। हे दीप संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचा सत्कार करण्यासाठी भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो।
उपस्थित असलेले संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय जब्बारजी पटेल, सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे. मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, कार्यक्रमास उशीर झालेला आहे. सर्व सन्माननीय व्यासपीठ त्यांना मी सर्वांना अभिवादन करतो. खरं तर नागपूर सर्वच बाबतीत सध्या खूप भाग्यवान, राजकीयदृष्ट्या देखील तुम्ही भाग्यवान आहात आणि तुमचं नशीब एवढं चांगलं की 35 वर्षानंतर 99वं संमेलनाची संधी तुम्हाला मिळाली, ते ह्याच नागपूरमध्ये. आणि 100व्या संमेलनाची सुरुवात समारोप असं म्हणता येणार नाही, परंतु तो देखील साक्षीदार तुम्हीच आहात. खरं तर ही किमया नरेश गडेकर आपण तिथं मध्यवर्तीमध्ये होता म्हणून ते साध्य करता आली. नाजे पाटील सारखे अध्यक्ष तुमच्या भक्कम पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल सर्व नागपूरवासियांना, भाग्यवान नागपूरवासियांना मी नमस्कार करतो. खरं तर प्रगतीच्या दृष्टिकोनातून, आर्थिक सुबत्ताच्या दृष्टिकोनातून अजित भुरे यांनी आपलं मत ह्या ठिकाणी व्यक्त केलं. परंतु कोणतीही संघटना चालवत असताना एक राजाश्रय देखील असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला विश्वस्त म्हणून उदय सामंत असतील, आदरणीय साहेब असतील, ही सर्वच मंडळी भक्कमपणे पाठीशी उभी राहिली. म्हणून ह्या सर्व गोष्टीला एक पूरक वातावरण तयार करता आलं. या ठिकाणी संमेलनाच्या पार्श्वभूमी अशी होती की करोनाच्या संकटात संपूर्ण जग अडकलेलं असताना आणि संपूर्ण आम्ही 2 वर्ष आम्ही सर्वजण नियामक मंडळ प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, बंधू आणि भगिनी, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी काल रात्री दूरध्वनीवर माझ्याशी बोलले ते आणि का येणार नाही ते पण सांगितलं आणि त्यांनी आपल्या शुभेच्छा इथे आपल्यासमोर वाचून दाखवायला सांगितलं. मला प्रति श्री अजय पाटील, अध्यक्ष मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा, तसेच श्री नरेश गडेकर, प्रमुख कार्यवाह मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा, माननीय अजय पाटील आणि त्यांचे प्रिय नाट्यप्रेमींनो, नागपूर नगरीत भरलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा क्षण केवळ मराठी रंगभूमीचा नव्हे तर समग्र महाराष्ट्रासाठी गौरवाचा आहे.
या पुस्तिकेचा मैं मराठी में बात कर सकता हूं, लेकिन थोड़े से ग्रामेटिकल मिस्टेक्स हैं, इसलिए मैं जुर्रत नहीं करूंगा। डॉक्टर जब्बार पटेल भी सामने हैं तो मैं हिंदी में बोलता हूं। ज़मीं पे घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं, ज़मीं पे घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं। हमारी खुशनसीबी है कि हम भारत में रहते हैं। यही एक देश है कि जहां पर कलमा भी पढ़ा जा सकता है और जटाटवी कलज्वल प्रवाह पावित स्थले गले विलम विलाम कच्चवल ललाट पट्ट पाव के किशोर चंद्रशेखरी रति प्रतीक्षण नुमा। मैं नागपुर में जन्मा तो नहीं, लेकिन नागपुर ही मेरी कर्मभूमि है और मैंने अपने जीवन की शुरुआत, मेरा सारा बचपन, मेरी जवान तो खैर अभी भी हूँ, सारा वो वक्त मेरा नागपुर में ही गुजरा है। यहीं पे मैंने ख्वाब देखे, यहीं सारे सपने देखे। मेरा सबसे पहला प्ले मराठी प्ले था तोमी नवेद, जो कि मैंने सेंट जोसेफ कॉन्वेंट काउंटी में मैं पढ़ता था, तो मेरे ख्याल 7th स्टैंडर्ड में मैंने किया था। इस शहर से मेरा बहुत पुराना लगाव है, बहुत मेरी नस नस में शहर बसा हुआ है। और मेरी माताजी को तो ये शहर इतना पसंद था कि मैंने कई बार उनको मुंबई बुलाने की कोशिश की, लेकिन वो नागपुर छोड़ के कभी नहीं गई। इतना उनको नागपुर पसंद था कि उन्होंने अपनी आखिरी सांस भी नागपुर में ही ली। मैं अखिल भारतीय मराठी थिएटर फेस्टिवल का बहुत शुक्रगुजार हूं कि मुझे यहाँ बुलाया। अजय पाटिल साहब, वंजारी जी जो हमारे कॉलेज के जूनियर हैं, और माननीय डॉक्टर जब्बार पटेल साहब और जितने भी मंच पे महानुभाव उपस्थित हैं, सबके चरणों में मेरा बहुत बहुत प्रणाम। मैं बहुत खुशनसीब हूँ, मुझे बहुत अच्छा लग रहा है, बहुत उत्साह हो रहा है कि आप सब नागपुरियन से मेरी आज मुलाकात हुई है। आप सबको मेरा बहुत बहुत अभिनंदन, और उम्मीद है कि हम इसी तरह हमारे मराठी थिएटर को और थिएटर इन जनरल को इसी तरह उरूज देते रहेंगे, कोशिश करते रहेंगे और आसमान छुआएंगे। थैंक यू वेरी मच। एक एक्टर हूँ तो ज़रा एक डायलॉग, बहुत बड़े बड़े एक्टर्स यहाँ बैठे हैं, सागर दादा है और भी दादा हैं, बहुत सारे बड़े एक्टर्स बैठे हैं, मैं कुछ भी नहीं हूँ इनके सामने, लेकिन फिर भी एक डायलॉग बोलने की खुजली तो होती है। रणभूमि में शत्रुओं का वध करके उनके लहू से अपने माथे पर तिलक करना तो हमारे पुरखों की परंपरा है। भारतवर्ष का इतिहास साक्षी है कि एक सच्चा मराठा मैदान जंग से मर कर हटा या मार कर हटा, शत्रुओं को कभी अपनी पीठ नहीं दिखलाई। प्रसन्नता आहे। एवढी मोठी दुर्गत घटना घडली, सगळी दुःखद, त्याच्यावर पण आपण मात करून आज आपण इथे उभे आहोत। केवळ श्रद्धांजलीच होत नाही, मनामध्ये एक राष्ट्रभावना पण असायला लागते, आपण सगळे ठेवू आणि त्यातून मार्ग काढू असा मला विश्वास आहे। नाटक ही एक अद्भुत कला आहे
ही जी स्पेस आहे प्रचंड जादूमय आहे असं कायम माझं मत आहे. काही नसतं आणि फक्त प्रकाशाचे झोत पडतात आणि तो नट जे काही कमाल करतो इथे ती रंगभूमी असते. नाटककारी शब्द असतात, व्यक्तिरेखा तयार होतात आणि उत्तम नट डॉक्टर श्रीराम लागू असू देत, दत्ता भट असू देत, ही सगळी मंडळी हे सगळं उजळून टाकतात. आणि परंपरा जवळजवळ या 100 नाट्यसंमेलनाची आणि मला भाग्य आहे असं की 100व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद माझ्याकडे या लोकांनी आमचे अजित फुरे वगैरे आहेत. तर त्याची चूक झाली आणि त्यांनी चुकीतून काहीतरी ते केलेलं आहे, पण ते स्वीकारलं मी आणि त्यामुळे आज मी इथे उभा आहे. 5-6 ठिकाणी हे सगळं झालं. हे संमेलनाध्यक्षाला सगळ्या ठिकाणी हिंडवता आलं. आपला सरकता रंगमंच असतो तसंच जरा थोडंसं सरकता संमेलनाध्यक्ष असं, आज कुठे अहमदनगर, उद्या कुठे पिंपरी चिंचवड भाऊसाहेबांचं, असं करत करत शेवटी आता आपण नागपूर आणि मला तो शेवटी रत्नागिरीला आपण असणार आहोत. मला एक आनंद होतो असा की गेल्या जवळजवळ 10-15 वर्षामध्ये मराठीमध्ये आपण ज्या कला आपल्याकडे आहेत त्याच्यावर एक मोठा आघात जो झाला तो डिजिटल युगाचा झाला. आणि या डिजिटल युगामध्ये ज्या सगळ्या प्रत्यक्षात करायच्या ज्या कला आहेत, ज्याला आपण परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतो, नाटक असेल, नृत्य असेल, गाणं असेल, याच्यावर एक कळत नकळत एक फार मोठा परिणाम झाला. त्याचं कारण असं की दूरचित्रवाणीवरती म्हणजे टी व्हीवरती इतके कार्यक्रम व्हायला लागले की आपल्याला सगळ्यांना घरी बसून पोहे खात, चहा घेत एक कार्यक्रम बघायची सवय लागली. हे सगळे जबाबदार लोक इथे बसलेले, हवाई येऊ द्या आणि हास्य जत्रा, या लोकांनी आपल्याला घरात बसायला त्यांनी भाग पाडलेला आहे. पण उत्तम करतात. म्हणजे मला तर उलट टेलिव्हिजनवर जे चालतं त्यात हे लोक जे हास्य जत्रा आणि यांचा हवाई येऊ द्या हे जे कार्यक्रम करतात त्यांनी प्रचंड करमणूक होते. पण यातून एक झालं की मराठी सिनेमा, मराठी नाटक, मराठी गाणं हे जरा त्यांची पिछेहाट होत जाताना दिसते आपल्याला. पण माझं एक ऑब्झर्वेशन असं की या सगळ्याचा एक चांगला परिणाम आहे. तो म्हणजे पुणं, मुंबई, नागपूर या मोठ्या शहरामध्ये अजूनही या गोष्टी शिल्लक आहेत, परंतु लहान गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये फार चांगली क्रांती झालेली दिसते. ज्यांचा प्रत्येक शब्द आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय. एक अभिनेत्री म्हणून महाराष्ट्राने जिला मान्यता दिलेली आहे, जिच्या अभिनयाला दाद दिली आहे, जी नाट्य परिषद नागपूर शाखेच्या या 100व्या नाट्य संमेलनाचं संचालन करते, त्या भार्गवी चिरमुलेंना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. आणि डॉक्टर जब्बार पटेल साहेब आणि शाहबाज खान साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी तिचं स्वागत करावं. ज्याच्या विनोदबुद्धीनं, विनोदी चातुर्यानं, विनोदी शैलीनं महाराष्ट्रावर छाप पडली, आपल्या विनोदी अभिनयानं, ज्याचं नाव आहे भाऊ कदम, त्यांना मी या मंचावर निमंत्रित करतो. प्रसिद्धी माध्यमांचं, इलेक्ट्रॉनिक मीडिया
प्रिंट मीडिया या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. नागपूर महानगरपालिकेनं या उत्तम कार्यक्रमासाठी सुरेश भट सभागृह उपलब्ध करून दिलं. आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं त्या नागपूर महानगरपालिकेचे मी मनापासून आभार.